नमस्कार मंडळी. तर मंडळी, आज आहे शुक्रवार. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं मंगल कलश आहे ना मंदिरामध्ये आपल्या, तर मंगल कलशवरच्या नारळाला खूप मोठा कोंब आलेला आहे. तर तो नारळ मी इथं आपल्या गार्डनमध्ये लावणार आहे. तर हे झाड आहे ना, तर ते खराब झालंय. तर तिथं खोदायचं आहे आम्हाला आणि त्या जागेवर नारळ लावायचं आहे. तर नवरोबा आणि मुलगा तिथले झाडं उचलतायत आणि तिथं खोदून पाहतायत. तर ते झाड का जळालंय आणि मग त्या खाली थोडंसं निमखली वगैरे काहीतरी औषध टाकून तिथं आम्ही नारळ लावतो. दुसऱ्या नारळाची स्थापना करणारे कलशावरती. तर आपल्या मंदिरामध्ये मंगल कलशाची स्थापना कशी करावी हे पण मी तुम्हाला आज दाखवते. जसं मी केंद्रात जायला लागले ना, तसं मी माझ्या मंदिरामध्ये मंगल कलशाची स्थापना केलेली आहे. तर त्याच्यावरतीच मला दुसरा नारळ ठेवायचा आहे आता, आणि पहिला नारळ जो कोंब आलेला आहे तिथं लावून द्यायचा आहे. तर नवरोबा आज घरी पण येतं, तर लावून देतो. ते खोदायचं म्हणलं ना खूप अवघड आहे, कारण ते पहिलं जे झाड वाळलेलं आहे ना ते काढायचे खोदून आणि त्यानंतर त्याच्या जागेवरती नारळ लावायचे. तर आता चला पूजा करून घेते आणि मंगल कलशाची स्थापना कशी करायची हे पण मी तुम्हाला दाखवते. चला. तर त्याआधी मी आता नागविरीचे पानं आहेत नाही त्याला काढून घेते, कारण आपल्या घरी ना नागविरीचा वेल खूप मोठा आहे. तुम्ही बघू शकता, सगळे भिंतीला असं पकडलंय, ते इतकं पॅक पकडलंय ना, हे पहा. आणि थोडासा पाऊस झालाय ना तर भरपूर असे पाणी यायला लागलेत. तर थेट वरच्या मजल्यापर्यंत तो वेल गेलाय आणि खूप पानं आहेत. आणि त्यातच दुसरा पण वेल गेलेला आहे. असे 2 वेल वरती गेलेत ना, सगळं हिरवं हिरवगार झाले. आणि आपला हा गोकर्णाचा वेल. तर हे पहा, तुम्ही बघू शकता किती मोठाले पानं आलेत. म्हणजे दोन्ही वंजळी एवढं इतकं मोठं एक एक पान इथं. आता निबर मी पानं काढते 4-5. तर मंडळी हे पहा, याच्यामध्ये पण गेलेत पानाचा वेल असा इकडनं गेलाय आणि इथं चढलाय, खिडकीत गेलाय. तर गोकर्णाच्या वेलामध्ये पण हा मिक्स झालाय. तर यामधले पण निबार पानं काढते. आता काय पाऊस झालाय ना, खूप कवळे पानं आले. तर ताईंनो, हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा. शुक्रवारी मी शूट केला होता, पण तो काय माझ्याच्याने एडिटच झाला नाही. तर म्हणलं आज एडिट करावा आणि टाकून द्यावा. तर जसा टाइम मिळतो ना तसं मी व्हिडिओ एडिट करते. लोंबलेले आहेत ना नागलीचे असे फांद्या, तर हे आपण तोडून टाकते. म्हणजे काय होतं, त्याच्या वजनाने दुसरी फांदी वर गेलेली ना ती पण खाली येते. त्यामुळे असं लोंबलेले काढावं लागतात. याला असं व्यवस्थित पाणी येत नाही, त्यामुळे असं कट करत राहावं लागतं. हे पहा. आता मी आतमध्ये चालले पूजा करण्यासाठी, मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी. तोपर्यंत नवरोबा बोलले की हे वाळलेले जे झाड आहे ते मी काढून घेतो आणि मग तिथं तो आपण नारळ लावू. तर मामाचा मुलगा पण आला होता, त्याला मोठी गाडी लागत होती, कुठेतरी जायचं होतं त्याला. तर तो पण थोडा खोदू लागत होता, पण तोही 2-3 टिकाव मारले तिथं, तोही थकला आणि तो पण लगेच पळून गेला. मग नवरोबा आणि मुलगा असं हे खोदत होते. तर उन्हाळ्यामध्ये त्याला खाली बुडाला मुळे लागले होते आणि त्याने काय झालं काय माहिती, झाड ते वाळलं आणि वाळल्यामुळं ते काय झालं, झाड काढायला खूप त्रास देत होतं. तर नवरोबा आणि मुलगा बाहेर झाड ते वाळायला काढत होते, तोपर्यंत म्हणलं घरातलं उरकून घ्यावा. तर कोंब आलेला नारळ आहे ना तो मी बाजूला काढला, कलश घासून पुसून काढावं म्हणलं आणि नवीन नारळाची कलशावरती स्थापना करावी म्हणलं. तर देवांना मी आंघोळ घातली होती आधीच, पण कलश राहिला होता फक्त, कारण कलशावरचा नारळ मला काढायचा होता आणि कलश घासून काढायचा होता, त्यामुळे मी ठेवला होता. तर कलशामधलं पाणी मी तुळशीला ओतलं आणि त्यानंतर जो नारळ आहे ना त्याला पण मी थोडंसं ओलं केलं. कलशावरती नारळ होता तो ओलाच होता, पण तरी पण पाण्याने थोडंसं मी त्याला आंघोळ घातली. म्हणजे तो मातीमध्ये आपल्याला लावायचा आहे ना, तर जास्त म्हणजे ओला असेल ना नारळ चांगला, तर तो व्यवस्थित आल्या जातो मातीमध्ये. त्यामुळं पाण्याने आंघोळ घातली मी जरा नारळाला. आणि जे कासव मी ठेवत असते ना मंदिरासमोर, कधी हॉलमध्ये ठेवते मनाला वाटेल तिथं, कासवाच्या प्लेटमध्ये बाउलमध्ये फिल्टरचं पाणी ठेवलं, त्यामध्ये असं फुलांनी थोडंसं सजवून घेतलं. किती छान वाटते, तुम्ही बघू शकता मंदिरात. तर मंडळी, माझ्या मंगल कलशावरच्या नारळाला कोंब आलाय. तर बऱ्याच वेळा तुम्हाला मी दाखवलंय, पण हे पाक खूप मोठा झालाय आता. तर आता लावून मग लावून त्याला उशीरच झालाय, पण पाऊस नव्हता आतापर्यंत. आता 10-15 दिवस झाले पावसाळा चांगला, म्हणजे मध्ये आधी पाऊस होतोय चांगला. तर म्हणलं आता याला मातीमध्ये लावून द्यावं बाहेर गार्डनमध्ये. तर मी याला बाहेर गार्डनमध्ये लावते आता. हे पाक किती छान मुळ्या फुटल्या त्याला आणि बऱ्यापैकी चांगला झालाय पण.
तर याला मी गार्डनमध्ये लावते आणि आपल्या मंगल कलशावरती दुसरा नारळ मी स्थापन करते। तर आपल्या मंदिरामध्ये आपण जर मंगल कलश स्थापित केला तर आपल्यावर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद नेहमी राहतो। तर असं म्हणतात या कलशामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आणि आपल्या कुलदेवीचा वास असतो। तर कसं आपण जो श्रीफळ ठेवतो ना, नारळ ठेवतो ना, नारळाला श्रीफळ बोलतात। तर श्रीफळ आपण त्या मुखावर ठेवतो ना, तर ती आपली कुलदेवीचं प्रतीक असतं। त्यामुळे ब्रह्मा विष्णू महेश आणि आपली कुलदेवीचा वास असतो असं बोलतात या कलशामध्ये, मंगल कलशामध्ये। तर हा मंगल कलश मी 2-3 वर्ष झाले तसं स्थापित करत असते, केलेला आहे आपल्या मंदिरामध्ये। तर पहिलं नव्हतं, मला याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं, त्यामुळे मी नव्हते करत। पण त्यानंतर मी केंद्रात जायला लागले, तर मला जसं जसं माहीत होत गेलं तसं तसं मी करत गेले, तर बराचसा फरक पडला मला। तर तेव्हापासून मी माझ्या मंदिरामध्ये मंगल कलश हा ठेवतच असते। आणि आपण मंगल कलश ठेवला ना, तर त्या नारळाची व्यवस्थित काळजी घेतली, रोजची रोज पाणी बदललं, किंवा आपण म्हणजे नारळ कोरडा होऊ दिला नाही तर नारळ तडा पण जात नाही आणि असा मस्त कोंब येतो। तर आपण कोमाला ना नारळाला तर आपण गार्डनमध्ये लावायचा, किंवा कोणा जागा जर नसेल तर कोणाच्या गार्डनमध्ये एखाद्या मंदिराच्या आवारामध्ये लावायला द्यायचा। आणि आपल्या मंगल कलशावरचा नारळ दुसरा आपण पुन्हा तिथं स्थापित करायचा, एखाद्या शुक्रवारी किंवा मंगळवारी। तर आज शुक्रवार आहे तर म्हटलं नारळ बदलावा, दुसरा नारळ ठेवावा, म्हणजे मंगल कलशावरती दुसरा नारळ वाढवावा आणि हा नारळ गार्डनमध्ये लावावा। तर म्हणजे मिस्टर माझ्या घरी येतात, त्यांना म्हटलं गार्डनमध्ये मला लावू लागा। तर चला आता मी तुम्हाला मंगल कलश स्थापित कसा करायचा ते मी आधीच्या म्हणजे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे। पण आता अनिशा मला मंगल कलशवरती दुसरा नारळ स्थापित करायचाच आहे, तर मी तुम्हाला सांगते मंगल कलश आपल्या घरामध्ये कसा स्थापित करावा। कारण म्हणजे मला जसं माहिती नव्हतं पहिलं, तसं नवीन पिढीला पण माहिती नसतं। कारण आपली जी जुनी परंपरा आहे किंवा शास्त्रानुसार आपण जास्त नाही थोडीशी पूजा करतो, पण ती शास्त्रानुसार जर केली ना ती देवापर्यंत नक्कीच पोहोचले जाते आणि आपल्या पूजेचं फळ आपल्याला पटकन मिळतं असे। तर नवीन पिढीपर्यंत आपली ही माहिती पोहोचावा म्हणून मी म्हणजे प्रयत्न करत असते। तर जसं मला माहीत होतं तसं मी सांगत राहते। तर कलशावरती नारळ मी आता दुसरा वाढवते, तर तो कसा कलश आपल्या मंदिरामध्ये आपण स्थापित करावा ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते। चला, तर बघा हे पाणी भरून घेतले मी आणि यामध्ये आपण थोडंसं गंगाजल मिक्स करायचं। तर हे मी ओंकारेश्वरला गेले होते ना, तर नर्मदा नदीचं हे गंगाजल आहे। थोडंसं मिक्स करायचं म्हणजे काय होतं, सगळं पाणी आपलं गंगाजला समान होऊन जातं। तर कलशाला काय करायचं, आता स्वास्तिक काढायचा। तर कलशाची जी मधली लाईन असते ना, ब्रह्मरेषा असते ती, तर ती कट नसती करायची, कधी पण स्वास्तिक असा काढायचा, म्हणजे लाईन कट नाही झाली पाहिजे। हे पहा, आणि या लाईनी अशा ओढायच्या असतात आतमध्ये। आणि स्वास्तिक मोकळा नाही सोडायचा, स्वास्तिकामध्ये असे टिंब द्यायचे आणि स्वास्तिकाच्या बाजूनी पण अशा 2-2 लाईनी ओढायच्या असतात। कारण स्वास्तिकामध्ये खूप सारी ऊर्जा सामावलेली असते। स्वास्तिकामधली ती ऊर्जा सीमित ठेवतं ते 2-2 लाईनी साईडच्या, त्यामुळे 2-2 लाईनी ओढायच्या असतात। आणि कलशाच्या पाठीमागून पण 5 लाईनी ओढायच्या असतात, कलश मोकळा नसतं सोडायचा। तर मंडळी, या मंगल कलशाचं महत्त्व सांगावं तितकं कमीच आहे। मंगल कलश किंवा घटाची स्थापना आपण प्रत्येक शुभ कार्यात करत असतो। घरात वास्तुशांती असो, सत्यनारायणाची पूजा असो, किंवा लक्ष्मीपूजन असो, नवरात्र असो, किंवा यज्ञविधी असो, सगळ्या मांगलिक कार्यामध्ये, शुभ कार्यामध्ये मंगल कलशाची स्थापना ही केली जाते। तर कलशामध्ये मी पाणी भरून घेतलं, त्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स केलं, कलशाला मी स्वास्तिक काढून घेतला, 5 बोटं कुंकवाचे उडून घेतले। त्यानंतर कलशामध्ये थोडेसे अक्षता घातल्या, हळदी कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि 1 फूल घातलं। आणि हे नागवेलीचे पानं ठेवते आता, आणि त्यावरती नारळ ठेवायचा। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे कलशाच्या कंठाला आपण लाल पिवळा धागा किंवा कलावा असं बोलतात या धाग्याला, तर हा धागा आपण कलशाच्या कंठाला बांधायचा। आणि नारळ आहे ना,
तर नारळाला सुद्धा बांधायचा असतो. त्याचं सुद्धा महत्त्व अगदी थोडक्यात मी तुम्हाला पुढं सांगतेच. मंडळी, असंही म्हटलं जातं की कलशाच्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या देवता येऊन थांबतात, असं कालिका पुराणात म्हटलं गेलं आहे. कलशाच्या मुखात भगवान विष्णू वास करतात आणि रुद्र कंठात वास करतात आणि ब्रह्माजी मुळात वास करतात असे मानले जाते. तसंच कळशाच्या मध्यभागी दैवी शक्तींचा वास असतो. कलशामध्ये पाणी असतं, वरुण देवतेचं प्रतीक सुद्धा मानलं जातं किंवा ज्या पवित्र नद्या आहेत, पवित्र नद्यांचं प्रतीक सुद्धा मानलं जातं पाण्याला. ज्याप्रमाणे अमृत मंथनाच्या दरम्यान मंदराचल डोंगराला घुसळून अमृत काढलं होतं, त्याचप्रमाणे केसाळ नारळ देखील मंदराचल डोंगराप्रमाणे आहे. कलश हे विष्णूसारखे आहे आणि त्यामध्ये भरलेलं पाणी सागरासारखे आहे. त्यावर बांधलेला दोरा वासुकी नागा समान आहे, ज्याने मंथन केले गेले होते. त्यामुळे नारळाला आणि कलशाच्या कंठाला हा लाल पिवळा धागा बांधतात. तर मंडळी, या मंगल कलशाला अनेक नावाने सुद्धा ओळखल्या जातं बरं का. जसं की अमृताचा घट, मंगल घट, समुद्र मंथनाचं प्रतीक, सौख्य आणि भरभराटीचं प्रतीक आणि घट सुद्धा म्हटलं जातं बरं का या मंगल कलशाला. पाणी हे हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं, म्हणूनच पूजा घरात हे ठेवतात. तर कलश मी ठेवून घेतला, तुम्ही बघू शकता. म्हणजे कलशावरती नारळ ठेवून घेतला, कलशाला पण मी कंठाला धागा बांधला आणि नारळाला पण बांधला. आता आपण हा कलश आहे ना खाली तसाच नाही ठेवायचा, तांदळाच्या राशीवर ठेवायचा असतो. तर तांदूळ आपण असे प्लेटमध्ये ठेवून हळदी कुंकू वाहून त्यावरती कलश स्थापित केला तरी चालतो किंवा तांदळाने अष्टदल कमल काढलं तरी पण चालतं, पण तांदळाच्या राशीवर नक्की ठेवायचा. तर मी काय करते, एका प्लेटमध्ये तांदूळ घेते, हळदी कुंकू वाहते आणि त्यावरती कलश असा ठेवत असते. तर कलशाला मी तुम्हाला इथंच पूजा करून दाखवते. आता हळदी कुंकू अक्षदा वाहून दाखवते. तर आपण खाली जरी असं कलश तयार केला, हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या, तरी आपण मंदिरामध्ये स्थापित केल्यानंतर पुन्हा कलशाला हळदी कुंकू अक्षदा वाहायच्या असतात. तेव्हा आपला कुठं कलश हा म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने कलशाची स्थापना झाली जाते. तर असा हा मंगल कलश आपण स्थापित केल्यानंतर जसा हवा तसा आपण थोडासा सजवून घ्यायचा, कारण आपण देवीच्या स्वरूपामध्ये स्थापित केलेला असतो ना मंगल कलश, त्यामुळे. तर मंडळी, असा हा मंगल कलश आपल्या मंदिरामध्ये कसा स्थापित करावा मी तुम्हाला दाखवला. तर कसं आहे ना, मंगल कलश स्थापित केल्यानंतर त्याच्यातलं पाणी रोजची रोज आपण बदलायचं असतं. त्यामधलं पाणी आपण तुळशीला घालायचं आणि त्यानंतर दुसरं पाणी भरून त्याला पुन्हा स्वास्तिक काढायचं आणि त्यामधले जे आपण 1 रुपयाचं नाणं सुपारी असतं ते आपण पुन्हा त्यामध्ये टाकायचं कलशामध्ये आणि पुन्हा तो नारळ ओला करायचा, म्हणजे तो तडकणार नाही. कोरडा जर नारळ पडला तर तो तडा जाण्याची शक्यता असते नारळाला, त्यामुळे ओला करायचा आणि त्यावरती स्थापन करायचं पुन्हा कलशावरती. असं केल्याने आपल्या नारळाला कोंब पण पटकन येतो आणि कोंब आलेलं तर सगळ्यांनाच माहिती आहे खूप शुभ असतं, ते खूप शुभ संकेत असतात. कारण आपल्या घराची प्रगती होत आहे, होणार आहे याचं प्रतीक असतं, ते खूप शुभ असतं कोंब आलेलं आपल्या नारळाला. अशी आपण आपल्या कलशाची काळजी घ्यायची असते. तर चला, मी आता बाहेर जो आपला नारळाला कोंब आलेला आहे ना, तो बाहेर गार्डनमध्ये लावते. कारण नवरोबाने सकाळ सकाळ आणि मुलांनी खोदून ठेवलंय, त्याच्यामध्ये लावतो. तर हे पहा किती सुंदर याला कोंब आलाय, खूप भारी दिसत होतं. मला असं वाटतं घरातच ठेवावं त्याला, मंदिरामध्ये. खूप असं त्याच्याकडे पाहिलं ना खूप पॉझिटिव्ह फील होतं, खूप भारी वाटतं. पण तो जास्त मोठा होऊ पण देत नाही ना घरामध्ये, बाहेर आपल्याला त्याला लावावंच लागतं. तर म्हटलं चला, खूप मोठा झाला, तुम्ही बघू शकता. तर याला मी आता गार्डनमध्ये लावून देते आणि दुसरा कलश आता मी मंदिरामध्ये आपल्या स्थापित केलाय, तर तो आता वरती ठेवते आणि त्याला लावून देते. चला. तर कलश मी मंदिरामध्ये कलशाच्या जागेवरती ठेवल्यानंतर, स्थापित केल्यानंतर पुन्हा कलशाला हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या. तर असा नारळ जर बदलायचा असेल तर आपण देवीच्या वारीच बदलायचा, शुक्रवारी किंवा मंगळवारी. तर आपण देवीचा जो मंगल कलश म्हणजे मंगल कलशाची स्थापना करतो किंवा नवीन नारळ जो आपण कलशावरती ठेवतो, त्यावेळेस आपण आपल्या जी कोणती कुलदेवी असेल त्या कुलदेवीचा मंत्र म्हणत राहायचं सारखं. तर आमची आहे कुलदेवी तुळजापूरची. तर असे कुठल्याही देवाचा मंत्र बोलल्याशिवाय म्हणजे आपली पूजा पूर्ण होत नसते. तर कोंब आलेला नारळ मी बाहेर घेऊन आले, तोपर्यंत नवरोबाने ते वाळलेलं झाड काढलं होतं
आणि चांगलंच गड्डा केला होता तिथं आणि बाकीच्या झाडांच्या मुळं आलेल्या आहेत तिथं, तर त्यासुद्धा कट करून काढायच्या होत्या. तिथं थोडंसं थायमीठ टाकलं खाली, म्हणजे काही किडे-मकोडे असतील मातीमध्ये ते मरून जातील आणि नारळ मग आपला छान येईल. तर आता नारळ आम्ही लावून देतो. तर असं हा मी मंगल कलशाची स्थापना केली. नारळ बदलला आणि नवीन म्हणजे जो कोमालेला नारळ आहे, तो असा मी मातीमध्ये लावला. तर हे सगळं मी शुक्रवारीच केलं होतं, पण व्हिडिओ मी आज शेअर करते. तर कसा वाटला ताईंनो आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.